नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत बेसन किंवा पिठलं। त्यासाठी मी कढई घेतली। कढईमध्ये जिरे मोहरी टाकून घेतला। त्यानंतर त्याच्यामध्ये बारीक कट केलेला कांदा टाकला। कांदा चांगला लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा चांगला लाल झाला की त्याच्यामध्ये आपण मिरची आणि लसूण ह्याची पेस्ट टाकू शकताय, किंवा तुम्ही लसूण ठेचून पण टाकू शकताय, नाहीतर मिरची कट करून पण टाकू शकताय। मी इथे दोघांचं वाटण टाकलेलं आहे। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिक्स होईपर्यंत आपल्याला फिरवत राहायचे। आता वरून आपण मीठ टाकणार आहोत। थोडंसं मीठ टाकून झाल्यानंतर परत अजून एकदा फिरवून घ्यायचे। आता आपण ह्याच्यामध्ये बेसन आणि पाणी हे मी पहिलंच एका बाउलमध्ये किंवा एका डिशमध्ये घोटून घेतलं होतं। बेसनाच्या सगळ्या गाठी वगैरे फोडून घेतलेल्या। सुक्कं बेसन जर तर आपण तसं टाकलं तर गाठी गाठी होतं ते, त्यामुळं पाण्यामध्ये पहिलंच पाणी आणि बेसन टाकून नीट त्यातल्या सगळ्या गाठी फोडायच्या आणि मग ते सगळं पाणी ह्याच्यामध्ये ओतून द्यायचं। आपण जे बनवलेलं कांदा ते आहे फोडणी त्याच्यामध्ये। त्यानंतर थोडीशी वरून हळद टाकली आणि हे सारखं घोटत राहायचं, नाहीतर ह्याच्या आतमध्ये ह्याच्या गाठी होतं ते। तुम्ही बघू शकता एक पण गाठ नाही आहे झालेली। असं सारखं फिरवत राहिलं ना तर गाठ असेल तरी ती फुटून जाते। आणि त्यानंतर वरून मी कोथिंबीर चिरून टाकली। थोडासा गरम मसाला पण टाकला आणि अशा प्रकारे आपले बेसन पिठलं तयार झालेलं आहे। तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब पण करा। थँक्यू।